नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण अभ्यास यातील दुसरं प्रकरण नैसर्गिक साधन संपत्ती याविषयी माहिती पाहणार आहोत. पृथ्वी तलावर मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी असून मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याच्या बळावर निसर्गातील विविध घटकांचा आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापर केलेला आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडे, वेली, प्राणी, पाणी, हवा, दगड, खनिजे इत्यादी गोष्टींचा वापर करण्याचे कौशल्य मानवाने प्राप्त केलेले आहे. पर्यावरणामधील ज्या पदार्थांचा वापर मानवाने स्वतःच्या गरजांसाठी केलेला आहे त्या पदार्थांना साधन संपत्ती असे म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्ती व मानवी लोकसंख्या यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जगातील असमान लोकसंख्येचं वितरण आणि एकूण लोकसंख्येच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारी साधन संपदा यावरून मानवाने केलेला साधन संपदेचा उपभोग हा त्याच्या पुढील भविष्यात्मक वाटचालीचा एक आलेख दर्शविणारा एक अभ्यास आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक साधन संपदेचा आणि मानवाच्या संबंधाचं एक स्वरूप आपल्याला पाहता येऊ शकतं. आता वाढत्या लोकसंख्येमुळे काही देशांमध्ये साधन संपत्ती आणि लोकसंख्या यांचं गुणोत्तर यामध्ये बिघाड झाल्याने अन्नधान्याच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाहीत. नियोजन नसल्यामुळे मानव निसर्ग यातील विसंवाद झाल्याचे दिसते. पृथ्वीवरील मानवाचे परिसंस्थांचे अस्तित्व चिरकाल टिकण्यासाठी कार्यरत राहण्यासाठी साधन संपत्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता साधन संपत्तीचे वर्गीकरण करताना प्रामुख्याने आपल्याला संपत्तीचा होणारा वापर विचारात घेणं गरजेचं आहे. यामध्ये आपण पारंपरिक आणि अपारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस म्हणून आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण करू शकतो. नॉन रिन्युएबल म्हणजे विनाशी आणि रिन्युएबल अविनाशी या पद्धतीने देखील आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण करू शकतो. कालांतराने निर्माण करता येणारी किंवा होणारी साधन संपदा, त्यातल्या त्यात जैविक आणि अजैविक अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण करू शकतो. आता आपण जर विचार केला तर काही साधनांचा वापर परंपरागत पद्धतीने ऐतिहासिक काळापासून केला जात आहे. उदाहरणार्थ लाकूड, दगड, माती, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी काही शतकांपासून दगडी कोळसा, खनिज तेलाचा वापर केला जातो आहे. या ऊर्जा साधनांचा वापर देखील पारंपरिक पद्धतीनेच केला जात आहे. म्हणून पूर्वी माहीत असणारे काही तक अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या साधनांना अपारंपरिक ऊर्जा साधने असे म्हटले जाते, ज्यामध्ये पवनचक्की, सौर ऊर्जा आणि बायोगॅस यासारखी उदाहरणं आपल्याला बघता येऊ शकतात. आता विनाशी आणि अविनाशी साधन संपत्तीचं वर्गीकरण करत असताना आपल्या लक्षात येईल की यालाच आपण क्षय आणि अक्षय किंवा पुनर्नवीकरण किंवा अपुनर्नवीकरणीय साधन संपत्ती असं देखील आपण म्हणू शकतो. विनाशी किंवा क्षय अथवा अपुनर्नवीकरणीय साधन संपत्ती म्हणजे एकदा वापरल्यानंतर कायमस्वरूपी नष्ट होणारी साधन संपत्ती जी असते तिला विनाशी साधन संपदा असं म्हटलं जातं. दगडी कोळसा, खनिज तेल यासारखी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमस्वरूपी नष्ट होत असते, कारण या पदार्थांची निर्मिती ही हजारो वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर होते. त्यामुळे या साधनांचा वापर अतिशय जपून करणं, काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. खनिजांमधील धातू खनिजे ही पुन्हा वापरता येत असली तरी त्यांच्या निर्मितीचा कालखंड बराच मोठा असल्यामुळे आणि भू हालचालींशी निगडीत असल्यामुळे ही साधन संपत्ती ही विनाशीच समजली जाते. अविनाशी साधन संपत्तीमध्ये ज्या पदार्थांचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो अशा घटकांचा समावेश अविनाशी साधन संपत्तीमध्ये केला जातो. उदाहरणार्थ जलविद्युत, सौरशक्ती, पवनशक्ती म्हणजे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा एक वर्गीकरणाचा भाग आपण अविनाशी साधन संपत्तीमध्ये करू शकतो. जैविक अजैविक साधन संपत्तीचा जर आपण विचार केला तर यामध्ये प्राणी, वनस्पती व मानव स्वतः यांचा समावेश हा जैविक साधन संपत्तीमध्ये होतो. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वनस्पती व प्राणी यांची आवश्यकता आहे. अन्न, वस्त्र या दोन्ही गरजा वनस्पती व प्राण्यांकडूनच पुरविल्या जात असतात. कोणत्याही साधन संपत्तीचा योग्य वापर हा पुरेशी लोकसंख्या या घटकावरच अवलंबून आहे.
त्यामुळे मानव ही एक साधन संपत्तीच आहे, याचा विचार कायम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अजैविक साधन संपत्तीमध्ये खनिजे, खडक, पाणी, वारा, सूर्यप्रकाश यासारख्या घटकांचा समावेश होतो. प्रथमतः आपण आता वन संपदा म्हणजे फॉरेस्ट रिसोर्सेस याविषयी माहिती पाहणार आहोत. पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांचा एक मोठा आणि महत्त्वाचा गट म्हणजे वनस्पती. अन्न साखळीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पतीच, कारण स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची शक्ती केवळ वनस्पतींमध्येच आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा अजैविक घटकांचे रूपांतर साखर किंवा प्रथिनांमध्ये करण्याची यंत्रणा केवळ वनस्पतींमध्येच आहे, म्हणून वनस्पतींना उत्पादक म्हटलं जातं. प्राथमिक दर्जाच्या शैवाल, बुरशी या गटापासून असंख्य प्रकारच्या वनस्पती पृथ्वीवर आहेत. त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असणाऱ्या भागात वनस्पतींची दाट जंगले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हवामान, पाणी, जमीन यांची प्रतिकूलता सुद्धा जुळून घेणाऱ्या वनस्पती असतात. आता जगामध्ये हवेची शुद्धता कायम ठेवायची असेल किंवा पर्यावरणीय संतुलन टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक देशाचा एकूण क्षेत्राच्या 33% जमीन ही वनाच्छादनाने व्यापली गेलेली पाहिजे, म्हणजे वनाच्छादन असणं गरजेचं असतं. परंतु आज जर आपण विचार केला की फारच थोड्या देशांमध्ये 33% जंगले शिल्लक आहेत. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 30% असणारी वन संपदा अलीकडे म्हणजे 2001-2000 या वर्षापर्यंत जवळपास 23% फक्त तिची उपलब्धता राहिलेली आहे आणि दिवसेंदिवस ती कमीच होते आहे. आणि त्या तुलनेने जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ती 17% फक्त शिल्लक राहिलेली आहे. आणि आजचा जर विचार केला 2022-23चा जर आपण विचार केला तर तिच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. हे मात्र आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. वनांपासून आपल्याला होणाऱ्या फायद्यांचा जर आपण विचार केला तर वनांपासून सुमारे 5000 प्रकारचे पदार्थ मिळतात. त्या सर्वांची किंमत 23 दशलक्ष आहे. भारतामध्ये वनांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये डिंक, मेण, मध, लाख, सुगंधी तेल, औषधे, कात, हिंग, टिकाऊ लाकूड असे असंख्य पदार्थांची प्राप्ती होत असते. आयुर्वेदिक औषधांमधील अनेक महत्त्वाच्या वनस्पती जंगलात सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ शतावरी, सर्पगंधा, हिरडा, बेहळा, आवळा, पुनर्नवा, सफेद मुसळी यासारखी. कडुलिंबासारख्या झाडांपासून कीटकनाशके, खते तयार केली जातात. आदिवासी लोकांना जंगलांमधून विविध पदार्थ गोळा करण्यामुळे आर्थिक उत्पादन मिळते. भारतात 13 लाख लोकांचा रोजगार वनांवर आधारित आहे. अनेक उद्योगांना लागणारा कच्चा माल वनांपासून मिळतो. उदाहरणार्थ कागद, कातळी, कमावणे यासारख्या उद्योगांना कच्चा माल वनांपासून मिळत असतो. औषधे, सुगंधी द्रव्ये यासारख्या निर्यातीमुळे आपल्याला परकीय चलन देखील मिळत असतं. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन हवा शुद्ध होते. तसंच हवेचा ओलावा टिकून राहतो. झाडांच्या पानगळतीमुळे जमिनीला सेंद्रिय घटक मिळतात. झाडांमुळे ध्वनिलहरी अडवल्या जाऊन त्यांची तीव्रता कमी होते. ध्वनी प्रदूषण कमी होण्यास झाडांमुळे मदत होते. मातीला आपल्या मुळाशी घट्ट धरून ठेवत मृदेची धूप होण्यापासून वनस्पती अडवत असतात. हवेची आर्द्रता टिकून राहिल्यामुळे तापमानाची तीव्रता कमी होते. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढून पूर नियंत्रणात येते. वाळवंटीकरणाला अटकाव होतो. वनस्पतींच्या आधाराने अनेक प्राणी, कीटक हे आश्रयाला राहत असतात. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. अन्न साखळी कायम राहण्यास देखील मदत होते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला वनांपासून, जंगलांपासून आहेत. आणि या जंगलतोडीचे, वृक्षतोडीचे तोटे देखील खूप आहेत, ज्यामध्ये हवेचं बाष्पाचं प्रमाण कमी होऊन तापमानात वाढ होते आहे. बाष्प संपृक्त हवा होण्यास अधिक वेळ लागतो. ढगांची निर्मिती सावकाश होते. पर्जन्याचं प्रमाण कमी झालंय, कमी पाऊस पडतो. वनाच्छादित जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण 80% आढळते, तर वने नसणाऱ्या जमिनीत केवळ 20%पर्यंतच पाणी मुरते. त्यानंतर जमिनीतील मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या यांना भूपृष्ठावरून वाहणारे पाणी मिळते. त्यामुळे पूर येण्याची शक्यता वाढते. पर्यायाने जीवित व वित्तहानी घडून येत असते. आणि यासारखी असंख्य तोटे आपल्याला वृक्षतोडीमुळे बघायला मिळतात. त्यासाठी आपण जंगल वाचवणं, वृक्ष संवर्धन करणं हे काळाची गरज आहे. त्याचे धोके ओळखून आपण वृक्षांचं संवर्धन करणं हे मानवासाठी व सर्वच सजीव सृष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. वनस्पती वाचल्या तर या पृथ्वीवरील असणारं पर्यावरणाचं संतुलन
टिकून राहील. म्हणून आपल्याला पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी हवामानशास्त्रीय दृष्ट्या 33% भूभाग अरण्यव्याप्त कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढचा साधन संपदेचा प्रकार आहे जलसंपदा, वॉटर रिसोर्सेस. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्यापैकी 97.4% पाणी खारे असून समुद्रात ते साठवलेले आहे. गोड्या पाण्याचे प्रमाण हे केवळ 2.6% एवढे आहे. मात्र ते पाणी देखील बर्फ, भूजल, नदी, सरोवरे, हवेतील बाष्प या सर्वांमध्ये सामावलेले आहे. या गोड्या पाण्यापैकी केवळ नद्या, तळी, सरोवरे यातील पाणी आपण सहज वापरू शकतो. हे पाणी केवळ 2.7% किंवा ज्याला आपण 93,000 किलोमीटर घन एवढं आहे असं संबोधू शकतो. आता जलचक्राचा जर विचार केला तर 84% वाफ ही समुद्रावर तयार होते. पडणाऱ्या पावसापैकी 71% पाणी जमिनीवर असून त्यातील 77% पुन्हा समुद्राकडे जाते. सौर शक्ती आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण यावर हे जलचक्र अवलंबून आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब नवीन मिळण्याच्या कालावधी बघितला तर वातावरणासाठी 8 दिवस, नदीसाठी 16 दिवस यासारखा कालावधी असून हिमनद्या, समुद्र, भूजल यासाठी काही हजार वर्षांचा आहे. जलचक्रामध्ये पाण्याचा प्रवास समुद्र, वातावरण, जमीन व पुन्हा वाफ रूपाने वातावरणात जाते. तेवढेच पाणी भूपृष्ठाकडे वृष्टी या स्वरूपात येत असते. मानव आणि जलसंपत्तीचा जर आपण विचार केला तर मानव जलप्रवाहात बदल घडवतो. त्यासाठी धरणे बांधणे, कालवे काढणे, पाणी पुरवठा योजना यांचा वापर करतो. संयुक्त संस्थानामध्ये 20% वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाह अडवले गेलेले आहेत. शेती, जलसिंचन, झाडे लावणे, वृक्षतोड, शहरीकरण यासारख्या क्रियांमुळे जलचक्रांचे प्रत्येक खोऱ्यातील संतुलन बिघडत चाललेले आहे. हा बिघाड मानवी हस्तक्षेपामुळे होतोय. वातावरणात बदल घडेल अशी परिस्थिती निर्माण केली की यामध्ये हरितगृह, परिणाम करणारे वायू, जलसिंचन योजना, जंगलतोड, शहरे, उद्योगधंदे इत्यादींचा समावेश आपण या वातावरणीय बदलाला कारणीभूत घटक म्हणून समजू शकतो. मोठ्या धरणांच्या निर्मितीमुळे परिसंस्थांवर परिणाम होतो. शहरीकरण, सांडपाण्याची गैरव्यवस्था, पाणी प्रदूषण, कूपनलिकांची शहरातील वाढती संख्या, जंतुसंसर्ग, रासायनिक घटकांचा वापर याचा परिणाम म्हणून पाण्याची गुणवत्ता देखील ढासळते आहे. पाण्याचा अतिवापर करणं हे देखील या ठिकाणी जलसंवर्धनाच्या दृष्टीने अगदी विघातक म्हणता येऊ शकतं आणि जलसंकटाची जी काही कारणं आहेत ती देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जलसंवर्धनाच्या दृष्टीनं आपल्याला जी काही पावलं उचलणं गरजेचं आहे, जे काही उपाययोजना आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे ते विचारात घेत असताना आपण आधी हे समजून घेतलं पाहिजे की पाणी हे जीवन आहे. सजीव सृष्टीसाठी पाणी उपलब्ध करणे अतिशय जिकिरीचं होत आहे. उपलब्ध पाणीसाठ्यापैकी फक्त 1% पाणी पिण्यास योग्य आहे. त्याकरिता जलसंवर्धन ही काळाची गरज आहे आणि जलसंवर्धनाकरिता आपल्याला काही उपाययोजना अवलंबणं गरजेचं आहे. पाण्याचे महत्त्व जलसाक्षरतेद्वारे लोकांना पटवून देणे, पाण्याचा योग्य प्रमाणात डोळसपणे वापर करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, त्यातल्या त्यात इस्रायल, जापान, चीन, संयुक्त संस्थान या देशातील जलसंवर्धनाच्या पद्धती लोकांपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारा पोहोचविणे, मर्यादित पाण्याचा जास्तीत जास्त योग्य वापर करण्याच्या नवनवीन, सोप्या व स्वस्त पद्धती कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकणे, मोठ्या धरणांऐवजी लहान लहान बंधारे बांधणे, वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणे, पाण्याच्या प्रदूषणाविषयी कडक कायदे पद्धती व प्रसंगी शिक्षेची तरतूद करणे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता शास्त्रीय पद्धतीने करणे, जलसिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धती व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे यासारख्या जलसंवर्धनात्मक उपाययोजनांचा जर आपण वापर केला तर नक्कीच जलसंवर्धन होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.